ज्यांनी मोदी सरकार विरोधात तब्बल 26 दिवस उपोषण केलं त्यात सोनम वांगचुक यांनी मोदी सरकारचं आता कौतुक केलंय। मग अचानक असा बदल का? सरकारने नेमकं काय केलं ज्याचं वांगचुक यांनी उघडपणे स्वागत केलंय आणि कौतुक करतानाही त्यांनी सरकारला कोणता मोठा सल्ला दिलाय हे सगळं सांगते। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर संसदेत मोदी सरकारने सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक मांडलं होतं। या विधेयकात पेपर फुटीच्या रॅकेट्स, संघटित गैरव्यवहार आणि परीक्षांमधील फसवणुकींवर आणखीन कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली होती। याच निर्णयाचं आता शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्वागत केलंय। मात्र त्यांनी सरकारला एक महत्त्वाचा संदेश सुद्धा दिलाय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत चित्र अगदी वेगळं होतं। देशभरात पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि त्याच वेळेला सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी तब्बल 26 दिवस उपोषण केलं होतं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकर्त्यांकडून करण्यात आली होती। या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर एक मोठा दबाव निर्माण झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता वांगचुक यांनी सरकारच्या नव्या विधेयकाचं स्वागत केलंय। वांगचुक म्हणाले की परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आवश्यक आहे आणि हा निर्णय योग्य दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे। मात्र त्यांनी इतक्यावरच न थांबता सरकारला पुढचं कामही आठवण करून दिलं। त्यांच्या मते केवळ पेपर फुटी करणारा कायदा करून प्रश्न सुटणार नाहीये। भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुधारणा करणं तितकंच आवश्यक आहे। विद्यार्थ्यांवर केवळ परीक्षांचा ताण न ठेवता शिक्षण आणखीन अर्थपूर्ण, कौशल्यधारित आणि जीवनशैलीशी जोडलेलं असावं असंही त्यांनी स्पष्ट केलं। म्हणजेच काय तर वांगचुक यांनी सरकारचं अंध समर्थनही नाही केलं आणि अंध विरोधही नाही केला। ज्या निर्णयाला योग्य वाटला त्या निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं, तर जो निर्णय त्यांना अजून काम बाकी आहे असा वाटला त्याची त्यांनी सरकारला जाणीवही करून दिली। दरम्यान संसदेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली। सरकारचं म्हणणं आहे की या कायद्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीसारख्या घटनांवर आणखीन प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, दोषींवर कठोर कारवाई करता येईल आणि लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास पुन्हा निर्माण होईल। तर विरोधकांचं म्हणणं आहे की फक्त कठोर शिक्षा करून प्रश्न काही सुटणार नाही, तर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी सुद्धा दूर कराव्या लागतील। या संपूर्ण घडामोडीत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी सरकारवर तीव्र टीका करणारे आणि आंदोलनाचं नेतृत्व करणारे सोनम वांगचुक यांनीच आता सरकारच्या एका सकारात्मक निर्णयाचं खुलेआमपणे स्वागत केलंय। यातून आपल्याला एकच संदेश दिसतो, चांगल्या निर्णयाचं स्वागत आणि अपूर्ण कामांवर प्रश्न उपस्थित करणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होणं शक्य आहे। आता हे विधेयक प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतं, पेपर फुटीच्या घटना खरंच कमी होत आहेत का आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा होतात का, हे येणारा काळच ठरवेल। तुम्हाला काय वाटतं? कठोर कायदा पुरेसा आहे की भारताच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।